एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवगावचे अध्यक्ष दिलीप टेंबे हे जंगलामध्ये गस्त घालत असताना त्यांना वन विभागाकडून वन विभागाच्या सीमारेषेवर पिल्लरचे बांधकाम चालू असल्याचे आढळून आले। परंतु त्या पिल्लरमध्ये आत जंगलातील दगड टाकून व त्याच्यावर ग्रेट पावडरचा लेप लावून निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना संयुक्त वन विभाग समितीचे नाव गावचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांनी सदर पिल्लर फोडून पाणी केले असता त्यात नुसते दगड टाकून गेट पावडरचा लेप लावून शासनाचा निधी हडप करण्याच्या हेतूने ठेकेदार व वन विभाग अधिकारी यांनी संगनमत करून शासनाचा निधी हडप करण्याच्या उद्दिष्टाने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे, असे येथील वन विभागाचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांचे म्हणणे असून सदर झालेल्या कामाची विभागीय चौकशी होऊन ठेकेदार व वन क्षेत्रपाल आखाडे तसेच वनपाल मुरलीधर जागरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच येत्या काही दिवसात वनमंत्री मा गणेशजी नाईक साहेब यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप टेंबे, उपाध्यक्ष संदेश टेंबे यांनी सांगितले आहे। तरी असा भोंगळ कारभार करणारे ठेकेदार व वन विभागाचे अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। फॉरेस्टच्या बाजूने जे आपली बॉर्डर असते त्या बॉर्डरच्या साईडने वन विभागाने म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटने अशा प्रकारचे बुरुज म्हणजे पिलर टाकण्याचा जो काम आहे तो चालू केलेला आहे। आता आम्ही या वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवगाव अंतर्गत मी अध्यक्ष दिलीप टेंबे आणि माझ्याबरोबर माझे सहकारी उपाध्यक्ष संदेश टेंबे आम्ही जंगलाची गस्त टाकत असताना अशा प्रकारचे बुरुज आम्हाला आढळून आले। काम चांगलं आहे की वन विभागाच्या बाजूने साईडने जर बॉर्डर झाली तर ती खरोखरच चांगलं आहे। ही गोष्ट शासनाचा निधी यथायोग्य आहे, परंतु तशा प्रकारचा काम हा या ठिकाणी आढळून येत नसल्याचं आम्हाला शंका आली म्हणजे गस्त घालत असताना, म्हणून आम्ही ते बुरुज पाहण्याचा प्रयत्न केला। तेथील जे मजूर होते, ठेकेदारांनी जी पाठवलेली मजूर होते ते मजुरांनी जरा थोडीशी गडबड असल्याचं आम्हाला आढळून आलं। आम्ही त्यांच्याकडे संशय नजरेने पाहिलं, बाबा हे बुरुजचं काम कसं चालू आहे, तर हे बुरुज बाबा प्रत्यक्षात चांगलं आहे की वाईट आहे बाबा ते आम्ही पाहण्याचा हे केलं। तर त्यांनी थोडीशी आम्हाला संशयास्पद अशा हालचाली वाटल्या, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला हे तोडून दाखवा। प्रथम त्यांनी तोडून देण्यास नकार दिला, पण बोललो आम्ही त्यांच्या याच्यावरच हे केलो का बाबा हे बुरुज खरोखरच आम्हाला हे करून दाखवा का, याच्यात जरा बाजूला दगडी काढलेल्या असे दिसले आम्हाला। ते बाजूला ज्या दगडी अशा साईडला असतात त्या दगडी काढलेल्या आम्हाला जाणवल्या। मग ते दगडी आम्ही उचलून बघितले तर मग त्यांनी तो बुरुज तोडला, म्हणजे आमच्या समोरच तोडला ना। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये अक्षरशः तो मोठ्या दगडींचा ढिगाराच होता आतमध्ये। आणि तर हा अशा प्रकारे साईडनी फक्त जो गिरीटचा माल आहे तो टाकलेला दिसत आहे आणि त्याच्या आतमध्ये कशा प्रकारे मटेरियल त्यांनी जो टाकलेला आहे तर त्याचा मी तुम्हाला पुढच्या बुरुजावर दाखवणारच आहे। पण त्यापूर्वी हा बुरुज जो निदान अर्धा ते 1 फूट तरी जमिनीत असावा अशा प्रकारचा ही जी साईड आहे हा सुद्धा जमिनीत असावा का, त्याच्यामुळे ह्या बुरुजाला मजबूती येईल। तर त्याही प्रकारचं काम झालेलं नाही, हा वरच्यावर फक्त काम त्यांनी केलं आहे, म्हणजे थातूरमुतूर काम करायचा आणि शासनाचा निधी लाटण्याचा हा एक प्रकारे ठेकेदार, इथला स्थानिक फॉरेस्टर आणि रेंजर आणि मला वाटतं वन विभागाचे पूर्णच अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतील अशी आमची शंका आहे। म्हणून शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून वनमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे अशी आमची वन व्यवस्थापन समितीच्या वतीने आपणास एक विनंती असेल।